मंडळी, महाराष्ट्र म्हणजे केवळ एक नकाशा किंवा जमिनीचा तुकडा नाही। महाराष्ट्र म्हणजे सह्याद्रीच्या काळजातली एक संवेदना आहे। महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या तलवारीचा पराक्रम, बाजी प्रभूंचं पावनखिंडीतलं शौर्य आणि तानाजींची जिद्द आहे। महाराष्ट्र म्हणजे ज्ञानोबा तुकोबांचा अभंग आणि वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाचा नाद आहे। महाराष्ट्र म्हणजे अंगावर शहारे आणणारा ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाची भाऊक सांज आहे। महाराष्ट्र म्हणजे अजिंठा वेरूळच्या कातळात कोरलेली अमर कला आणि कोकणच्या निळ्या शार समुद्राची गाज आहे। महाराष्ट्र म्हणजे विदर्भातल्या ताडोबाची डरकाळी आणि घाटावरच्या बैलगाडा शर्यतीचा थरार आहे। महाराष्ट्र म्हणजे कोल्हापुरी चपलेचा मराठी बाज आणि घाटावरचा तांबड्या मातीचा साज आहे। महाराष्ट्र म्हणजे शेतकऱ्याच्या कपाळावरचा घाम आणि देशाच्या रक्षणासाठी सांडलेलं रक्त आहे। महाराष्ट्र म्हणजे देशाची आर्थिक दिशा आणि कारखान्यांच्या धुराड्यातून उमटणारे या देशाच्या प्रगतीची रेषा आहे। महाराष्ट्र म्हणजे बहिणाबाईंची जात्यावरची ओवी, बालगंधर्वांची स्वर्गीय तान आणि शाहीर पठ्ठे बापूरावांच्या लावणीचा डौल आहे। महाराष्ट्र म्हणजे उलनच्या गुदगुल्या, विंदांच्या कवितांच्या गहिरेपणा आणि कुसुमाग्रजांच्या विशाखाची गाज आहे। महाराष्ट्र म्हणजे कोकणच्या हापूसची गोडी, झुणका ठेच्याचा तिखटपणा आणि तांबड्या पांढऱ्या रश्श्याचा ठसका आहे। महाराष्ट्र म्हणजे गोदा कृष्णा भीमेची काया आणि देहू आळंदी शिर्डी पंढरपूरची माया आहे। महाराष्ट्र म्हणजे गुढी पाडव्याचा उभारलेला स्वाभिमान आणि दिवाळीच्या पहाटेचं सुगंधी अभ्यंग स्नान। अशा या आपल्या महाराष्ट्राचा आज जन्मदिवस आहे। ज्यांनी कोणी या राज्याला राष्ट्र म्हटलं असेल, ज्यांनी कोणी त्या राष्ट्राला पुढे महाराष्ट्र म्हटलं असेल, काय त्यांची दृष्टी असेल। या महान राष्ट्राला आणखी महान बनवणं या आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे। या राज्याची मान कधी खाली जाणार नाही याची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे। आजचा दिवस उत्सवाचा आहेच, पण तो चिंतनाचा आणि आत्मचिंतनाचा, मंथनाचा सुद्धा। आपल्या महाराष्ट्राच्या या उत्तुंगतेची खरंच आजच्या पिढीला जाण उरली आहे का? ज्यांनी या राज्यासाठी, या महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी रक्त सांडलं, या माय मराठीसाठी रक्त सांडलं, त्याची जाण आज आहे। माय मराठीची अस्मिता आम्ही खरंच जपतोय का? महाराष्ट्राचं मराठीपण आम्ही जपतोय का? महाराष्ट्र धर्म जपतोय का? महाराष्ट्राची राजकीय, आर्थिक, सामाजिक जी ताकद आहे ती ताकद आम्ही वाढवतोय का? मराठीसाठी आम्ही आग्रही आहोत का? मराठीपण तुमच्या, माझ्या, पुढच्या पिढीमध्ये आम्ही झिरपवण्यासाठी काम करतोय का? रुजवण्यासाठी काम करतोय का? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्याचं चिंतन आहे। यात चिंतनामध्ये भविष्यातल्या पुढच्या पिढ्यांना आम्ही काय देणार आहोत या सगळ्याची चर्चा आपल्याला करायची आहे। पण त्याआधी